नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असे चमचमीत भरलेले वांगे। मस्त अशी ही वांग्याची भाजी बनवून तयार होते, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी पावशेर असे काटेरी वांगे घेतलेले आहे। मस्त असे कोवळे वांगे आपल्याला इथे बघून घ्यायचे आहे। इथे मी आता सर्वात आधी वांगे 10 मिनिटं पाण्यात घालून घेतलेले होते, त्यामुळे वांगे अजिबात तुरट वगैरे लागत नाहीत। हलकेसे उन्हाळ्याचे वांगे कडू लागतात, पाण्यात घातल्यामुळे चव छान येते। त्यानंतर इथे मी वांग्यांचे सर्व काटे काढून घ्यायचे आहे देठांचे, आणि त्यानंतर वांग्यांना मधोमध असे कट देऊन घ्यायचे आहे। वांगे आपल्याला पाण्यात घालून ठेवायचे आहे कट देऊन घेतल्यावर। त्यानंतर इथे मी मसाल्यांमध्ये सर्वात आधी जिरे घेतलेले आहे, धने पावडर घेतलेली आहे आणि खोबरं घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। चमचाभर गूळ घेतलेला आहे आणि चमचाभर तीळ घेतलेले आहे। त्यानंतर भाजल्या दाण्याचा कूट घेतलेला आहे। इथे आता आपल्याला खोबरं आणि तीळ सुद्धा छान असे तव्यावरती खमंग भाजून घ्यायचे आहे, त्यानंतर वापरायचे आहे भाजीसाठी। तुम्ही सर्व एकत्र भाजून घेतलं तरी चालते। हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अगदी पाव चमचा हळद घालायची आहे। चमचाभर लाल तिखट घालून घ्यायचं आहे। हे माझं घरगुती मसाला आहे, यामुळे भाजीला चव खूप छान येते। लसूण घेतलेला आहे। तुम्हाला जर या मसाल्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी ही रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिथे जाऊन नक्की बघा। त्यानंतर हा मसाला मी छान असा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तेल घालून आपल्याला वांग्यांमध्ये छान असा मसाला भरून घ्यायचा आहे। इथे मी आता अशाच प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर इथे मी सर्वात आधी कुकरमध्ये 2 पड्या तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये फोडणीला अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि अर्धा कांदा कट करून घेतलेला होता, तो घालून घेतलेला आहे। कांदा आपल्याला इथे मस्त असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा परतून झाला की लगेचच त्यामध्ये थोडासा लसूण मी इथे ठेचून घेतलेला होता, तो घालून घ्यायचा आहे। लसूण सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। इथे माझा लसूण परतून झालेला आहे। त्यानंतर अर्धा टोमॅटो मी कट करून घेतलेला होता, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी अगदी थोडंसं मीठ घालून घेणार आहे, कारण की आधी सुद्धा आपण मसाल्यांमध्ये मीठ घातलेलं होतं। जो आपला वांग्यांचा मसाला आपण बनवून घेतलेला होता, तो 2 चमचे घातला। अगदी पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गोडा मसाला घालून वांगे घालून घ्यायचे आहे, आणि वांगे छान असे मसाल्यामध्ये मिनिटभर परतून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे आता तुम्हाला जितपत रस्सा हवा असेल तितका रस्सा तुम्ही यामध्ये घालू शकता। यामध्ये मी ग्लासभर पाणी घालून छान अशा 2 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या। मोठ्या गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहे। तुम्ही जर छोट्या गॅसवर करत असाल तर एकच शिट्टी करा, पटकन असे कुकरमध्ये वांगे शिजतात। बघू शकता तुम्ही 2 शिट्ट्या करून घेतल्या, अगदी व्यवस्थित वांगे शिजलेले आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ। छान असा रंग आलेला आहे आणि झटपट अशी ही वांग्याची भाजी बनवून तयार होते। बघू शकता तुम्ही मस्त असं वांग शिजलेलं आहे। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।